आजच्या कार्यक्रमामध्ये. आजच्या दिनची सौगात देणार आहे भाजप सरकार. देशाला कसं असहिष्णुतेच्या दरीमध्ये लोटत याच मुद्द्यावरती, एक खास अधोरेखित मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. जसं भाजप सरकारच्या माध्यमातून या प्रतिगामी शक्ती डोक्यावरती काढत आहेत, त्या प्रतिगामी शक्तींना कुठेतरी विरोध करणं खूप आवश्यक आहे. खूप गंभीर होऊन बसला हा मुद्दा. आणि या मुद्द्याशी चर्चा करत असतानाच कुठेतरी भाजपने त्यांचे पुन्हा एकदा जुने डावपेच खेळायला सुरुवात केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, ज्यांना या राष्ट्राचे पिता म्हणून आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य जनक याचा जेव्हा इतिहास लिहिला जातो, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा ज्याचा इतिहास महात्मा गांधींच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असं एक व्यक्तिमत्व, राष्ट्राला पितृसमान असणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी खून केला, त्याला वधाचं स्वरूप देत नथुराम गोडसेचं उदात्तीकरण सरळ सरळ चाललेलं आहे. कुठेतरी काँग्रेस पक्षाने या धोरणाला विरोध केलेला आहे. महाराणा प्रताप बटालियन नावाने अस्तित्वात असणारी एक संस्था, जिनी नथुराम गोडसेच्या मृत्यू दिनाला शौर्य दिनाचं स्वरूप देण्याचा अत्यंत निंदनीय असा प्रकार केलेला आहे आणि त्याला निषेध करण्यात आलेला आहे तो काँग्रेस पक्षाकडून. आणि या निषेधाचं जे नेतृत्व ज्यांनी केलं होतं ते म्हणजे काँग्रेसचं तरुण नेतृत्व, काँग्रेसच्या तरुण नेतृत्वाचा एक चेहरा म्हणजे रायगड जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत घरत आज आपल्या बरोबर आहेत. आणि याच मुद्द्यावरती ते आपल्या बरोबर चर्चा करण्यात. विक्रांतजी, स्वागत आपलं. नमस्कार. कर्नाळा केबल नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये आज आपण पहिल्यांदाच आलेला आहात आणि अतिशय स्फोटक मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मला हे सांगा की हे आंदोलन काय होतं, काय याचं स्वरूप होतं आणि का गरज वाटली तुम्हाला या आंदोलनाची? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो. त्याचं कारण असं की या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या आधी मी आपणास विचारलं की या कार्यक्रमाची एक डायमेन्शन काय किंवा रेडियस काय, तेव्हा आपण म्हणाले की या कार्यक्रमाचं नाव थेट संवाद आहे आणि याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या समाजातील स्तरातून विचारवंतांना बोलवतो. त्यांचे विचार आम्ही आमच्या या कर्नाळा टीव्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो. तर हा अतिशय पुरोगामी तत्वाचा आणि लोकांपर्यंत ज्ञान पोचवण्याचं एक सुंदर माध्यम आहे. या कार्यक्रमासाठी माझ्याकडून आपणास मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आपला कार्यक्रम या पुढेही अशाच पद्धतीने लोकांपर्यंत ज्ञानवर्धनाचं पवित्र काम करत राहावं, यासाठी आपल्याला मी सदिच्छा व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद. आपण या आंदोलनाची चर्चा करतोय, कुठेतरी उदात्तीकरण होतंय,
हे चुकीचं सुद्धा आहे की जेव्हा एखाद्याला भारतीय संविधानाने किंवा न्याय संस्थेने त्याचा गुन्हा मान्य करून त्याला शिक्षा दिलेली असताना आणि तेही महात्मा गांधींसारख्या मोठ्या व्यक्तीचा खून करून त्याची शिक्षा मिळाली असताना आज इतक्या वर्षानंतर त्याचं उदात्तीकरण होते, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. या भावनेतून आपलं हे झालेलं आंदोलन, काय सांगाल या आंदोलनासंदर्भात, नक्की भावना काय होती आणि कशा स्वरूपाचं आहे? याच्यामध्ये दोन मुद्दे प्रामुख्याने येतात. एक, देशामध्ये आपण राष्ट्रव्यापी मुद्द्यांना आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि राज्यव्यापी मुद्द्यांना लक्षात घेतलं पाहिजे. आज राष्ट्रामध्ये सुद्धा भाजप सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा आहे. आपण आता मला प्रश्न विचारला की हे कुठेतरी थांबलं पाहिजे, तर हे थांबलेलंच होते. याची नव्यानं सुरुवात झालेली मी आपणाला या माध्यमातून सांगू इच्छितो. याचं कारण असं आहे की ब्रिटिशांची एक नीती होती की डिवाइड अँड रूल अशी पॉलिसी होती. बरोबर. म्हणजे विभाजन करा आणि राज्य करा. तर याच एक कुठे ना कुठेतरी एक ऑफशूट आहे. याच्यातच एक निघालेलं हे मी म्हणेन प्रॉडक्ट आहे, ज्याच्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या व्यक्तीला न्यायपालिकेने मृत्यूदंड दिला, ज्या व्यक्तीचं 15 नोव्हेंबर 1949 साली ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा अंबाला येथे अंमलबजावणीस आणली, त्या व्यक्तीचा अशा पद्धतीनं उदात्तीकरण होत असेल आणि ते सुद्धा पनवेलमध्ये, तरी किती दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण की पनवेल ही अशी भूमी आहे, या भूमीमध्ये इतकं पावित्र्य आहे की पनवेलची जनता गांधी जगत आहे. याचं एकच उदाहरण आपण मी द्यायचं झालं तर, आपण जेव्हा ग्रामीण भागामध्ये जाल तर आपली लोक तुम्हाला गांधी टोपी वापरताना दिसतील. तर ते गांधी जगत आहेत आणि गांधी जगत असणाऱ्या परिसरामध्ये जर अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतील तर याच्यामध्ये निश्चितपणानं पनवेलच्या अस्मितेला, पनवेलच्या गरिमेला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे, हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर माझा एक आक्षेप या गोष्टीला सुद्धा आहे की महाराणा प्रताप बटालियन किंवा ब्रिगेड या नावानं ते हा कार्यक्रम आयोजित केलेला, याच्यामध्ये महाराणा प्रतापांचा सुद्धा अपमान झालेला आहे. मी स्वतः महाराणा प्रतापांचा परमभक्त आहे. याचं कारण असं, ते जरी शूरवीर योद्धा असले तरी सहिष्णुता ही त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये होती. आपण बघितलं गुरिल्ला वॉरफेअर, जर आपण बघितलं किंवा ज्याला आपण गनिमी काव्य म्हणतो, याच्यामध्ये माझ्या माहित असलेल्या 1000 वर्षाच्या इतिहासामध्ये 2 लोकांनी सर्वोत्तम कामगिरी केली. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
अगदी दुसरे म्हणजे महाराणा प्रताप. आणि गनिमी काव्य करत असताना सुद्धा यांची जी फिलॉसॉफी होती किंवा यांची जी विचारसरणी होती इतकी पुरोगामी तत्वाची होती की या लोकांना आयोजकांना ही कधी कळलेलीच नाही. याचं छोटंच उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो. माझ्या पुसट माहितीप्रमाणे जेव्हा महाराणा प्रताप अशा पद्धतीनं जेव्हा त्यांनी चित्तोडगडच्या बाहेर म्हणजे हल्दी घाटीच्या लढाईनंतर ते बाहेर पडले, त्यावेळेला ते ठरवलं की जोपर्यंत मी पूर्णपणे माझं जे गेलेलं साम्राज्य ते परत मिळवत नाही तोपर्यंत मी माझ्या बिछाण्यावर झोपणार नाही. शेवटपर्यंत त्यांनी ते वचन पाळलं. त्यांच्या मृत्यू अखेरीस त्यांनी सर्व राजस्थान जिंकलेलं जे मेवाड रियासत जी होती ती जिंकली होती. फक्त चित्तोडगड जिंकता नव्हतं आलं. त्यामुळे त्यांनी त्यांचं जे व्रत होतं त्यांची जी भीष्म प्रतिज्ञा होती ती शेवटपर्यंत पाळलेली. जमिनीवर झोपायची आणि प्रसंगी गवताना केलेल्या भाकऱ्या सुद्धा त्यांनी खाल्लेल्या आहेत, मुलांना दिलेल्या आहेत. एकदा तर इतकी दुर्मिळ परिस्थिती आलेली की अशीच गवताची किंवा अशा पाल्या पाचोळ्याची भाकरी बनवलेली तर एक मांजर येऊन ती भाकरी राजपुत्राकडनं ती खेचून घेऊन गेली. तेव्हा महाराणा प्रतापांना प्रचंड दुःख झालं. तर कधी कधी असतं की राष्ट्रवादाच्या आपण जेव्हा झऱ्यामध्ये स्वतःला समर्पित करतो त्यावेळेला आपल्याला व्यक्तिगत होणारं नुकसान असतं ते सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं. तर एकदा घटना अशी घडली, गनिमी काव्याप्रमाणे जेव्हा ते त्यांची जी मुघलांसोबत जी लढाई होती अकबरासोबत प्रामुख्यानं ती चालू असताना एक सेनापतीनं त्यांच्या परिसरामध्ये हल्ला केला. तर हल्ला केला तर त्यावेळेला तो जरा आलेला अति आत्मविश्वासामध्ये की मी याला धुवून काढीन, जसा अफजल खान आलेले शिवाजी महाराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी. आणि पुढे काय झालं ते आपल्याला इतिहास माहिती. पण हा रोचक इतिहास असा की जो एक सेनापती आलेला त्याचं नाव होतं रहीम खान. तो त्याच्या लवाजम्यासोबत आलेला, त्याच्या बायका मुलांसोबत आलेला, पूर्ण जनाना जो होता त्याला घेऊन आलेला. तर त्यावेळेला परिस्थिती अशी झाली, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ते आले. पण गनिमी काव्याअंतर्गत त्यांना पूर्णपणे महाराणा प्रतापच्या फ्लँकनं एन्सर्कल केलं, पूर्णपणे त्यांना घेराव घातला. महाराणा प्रतापच्या समोर जेव्हा त्यांना आणलं, महाराणा प्रतापांनी म्हटलं यांना कुठल्याच पद्धतीची इजा करायची नाही, यांचा जो जनाना पाहिलाय याला सुखरूप पोचवावं. तसं ते केलं. आणि जो सेनापती होता आपल्याला माहिती नसेल, त्या सेनापतीला त्या गोष्टीचा डोक्यावर इतका परिणाम झाला की तो अध्यात्माकडे वळला. आणि त्याचं नाव संत रहीम म्हणून आहे. रहीम के दोहे जे आपण आज वाचतो ते रहीम म्हणजे तेच अकबराच्या सैन्यामध्ये असणारे पहिले सेनापती होते. हा इतिहास जर यांना माहिती असता तर गोडसेची जयंती साजरी केली असती या लोकांनी.
साजरी केली असती. हे हे एक महत्वाचा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, कारण की यांच्या संघटनेचाच अभ्यास नाही. आणि ज्या नावावर महात्मा गांधींचं त्यांनी म्हणजे जे किती कारण असतील, 15 असो, 99 असो, 100 असो, ज्या कारणांवर गोडसेंनी गांधींची हत्या केली, त्यामध्ये प्रामुख्याने एक कारण समोर येत आहे, ते म्हणजे हिंदूंच्या रक्षणाकरता गोडसेंना गांधींची हत्या केली. कधी केली? तर 30 जानेवारी 1948 मध्ये. कशानं केली? तर बरेटा M1934 नावाचं ते पिस्तूल होतं, त्यातनं 3 राऊंड फायर केले. तर त्याच्यामध्ये बिर्ला हाऊसच्या इकडे महात्मा गांधींनी शेवटचे क्षण मोजले. तर कुठलाही धर्म, हिंदुत्ववाद, हिंदू आपण पण आहोत, मी सुद्धा हिंदू आहे, तुम्ही सुद्धा, आणि डिवोटेड हिंदूज आहोत. आपण पुराणाचा अभ्यास करतो, आपण गीतेचा अभ्यास करतो, आपण वेदांचा अभ्यास करतो, आणि हिंदुत्वामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, जी काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, त्या पद्धतीने आपण हिंदुत्व जगत आहोत. पण माझ्या माहितीप्रमाणे हिंदुत्वाच्या व्यतिरिक्त मला जो इस्लाम माहिती आहे, मला जी सिख धर्माबद्दल कल्पना आहे, मला जी बुद्धत्वाबद्दल कल्पना आहे, कुठल्याही धर्मामध्ये एक युनिव्हर्सल रिलिजन कुठलंही आपण पकडलं तर निशस्त्र, अबला, लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्तीवर जर आपण हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला, तर कुठल्याही धर्मामध्ये, सर्व धर्मांमध्ये हे महापापाचं एक कारण आहे. तर अशा पद्धतीनं जी गोडसेंनी हत्या केलेली आहे महात्मा गांधींची, हे महापापच धार्मिक दृष्ट्या बोलायचं झालं तर. त्यामुळे हिंदुत्ववाद हे कधीही कारण होऊ शकत नाही गांधी हत्येसाठी. गांधी स्वतः हिंदुत्व जगत होते. गांधींचं एक पुस्तक आहे, गांधी हिंदुइझम अँड स्पिरिच्युअलिझम. हे पुस्तक आपण नक्की वाचावं. त्याच्यामध्ये गांधीयन ओपिनियन अबाउट स्पिरिच्युअलिटी काय किंवा अध्यात्माबद्दल काही पूर्ण संकल्पना आपल्याला कळेल. आपल्याला गांधी त्यामध्ये कुठल्या राजकीय चळवळीचे नेते न वाटून एक महान संत किंवा एक कोणतरी महापुरुष धार्मिक बाबतींमध्ये आहेत असं आपल्याला लक्षात येईल. इतका प्रगल्भ त्यांचा धर्मशास्त्राचा सुद्धा अभ्यास होता. विक्रांतजी, आपण जेव्हा गांधीजी आणि गोडसे या थोडक्यात या दोन व्यक्तिमत्वांची जेव्हा आपण चर्चा करत असतो, तेव्हा ही चर्चा करत असताना एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्यांच्या समोर येते, ती म्हणजे या सगळ्यांच्या पाठीमागे असलेलं हे नवीन आलेलं सरकार. हे उदात्तीकरण आज जर का एवढ्या वर्षानंतर होत असेल तर कुठेतरी या सरकारच्या हे येण्यामुळे झालेलं आहे. महाराणा बटालियन ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात
झाला होता हा कुठेही दुरान्वय जरी यांच्याशी संलग्न किंवा आपण तसं प्रूव्ह करू शकत नसलो की ही यांची संघटना आहे, तरी सुद्धा ह्याच्या बरोबरीने आणखी नथुरामचं उदात्तीकरण होत आहे. आता आपण या संघटने खडे बोल सुनावलेत किंवा या संघटनेवरती आपण आपल्या तक्रारीचा सूर या ठिकाणी उमटवला, परंतु हे सरकार कुठेतरी या गोष्टीला कारणीभूत आहे असं तुम्हाला नाही वाटत? निश्चितपणानं कारण की तुम्हाला सांगतो साधारणपणे वकिली व्यवसायामध्ये असल्यामुळे दोन्ही बाजू जोपर्यंत आपण नीट समजून घेत नाही तोपर्यंत शक्यतो आम्ही आमचे विचार व्यक्त करत नाही. हे आमच्या प्रोफेशनची एक कुठेतरी सुंदरता म्हणा किंवा आम्हाला एक तालीम जी मिळालेली आमच्या व्यवसायामध्ये ते म्हणा. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो जेव्हा त्या महाराणा प्रताप बटालियनचे जे आयोजक होते त्या कार्यक्रमाचे, त्यांची सुद्धा मी मुलाखत बघितली. एक बाईट होतं त्यांचं 1-2 मिनिटाचं. तर त्याच्यामध्ये त्याही जे वक्तव्य केलेले आहेत ते मनाला पटण्यासारखं नाहीच आहे. ते म्हणाले यह कार्यक्रम हम करीबन 8 साल से कर रहे हैं, आगे भी करते रहेंगे. नथुराम गोडसे देशभक्त था और देशभक्त की जयंती या देशभक्त की पुण्यतिथि मनाने से हमें कोई एतराज नहीं, हम मना रहे हैं, मनाते आएंगे. आता याच्यामध्ये आपण 2 भाग करूया. 8 वर्षापासून हे साजरं करत आहेत, निश्चितपणानं करतही असतील. मला तो काय त्यांचा बॅकडेटेड इतिहास माहिती नाही, पण हे जे करत होते बिळात लपून करत होते. आता हे बिळातून बाहेर आलेली उंदीर आहेत, मी स्पष्ट म्हणणे. पण मग ह्याला कुठे ना कुठेतरी राज्यकर्ते कारणीभूत आहेत किंवा निश्चितपणानं, कारण की त्यांना ती आता कसं झालं एक मोकळं रान मिळालेलं आहे की हिंदुत्वाच्या नावावर आपण काही करू शकतो असा गैरसमज ते डोक्यात घेऊन चाललं. नाहीतर पनवेल सारख्या सहिष्णुतेच्या भूमीमध्ये आजपर्यंत कधी गोडसेचं नाव तरी आपण बघितलेलं. अगदी आता आमदार सुद्धा पनवेलचे भाजपचे झालेले आहेत. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो हा मुद्दा इतका इंटेन्सिव्हली वाटला नव्हतं. त्यामध्ये आमची पण थोडीफार चूक झाली. चूक अशी झाली की साधारणपणे 4-5 महिन्यापूर्वी मी सहज माझ्या गाडीनं न्यू पनवेलला जात होतो तेव्हा गोडसेच्या नाटकाचा बॅनर लागलेला. आम्ही कदाचित त्यावेळेला थोडीफार जरा अजून मजबूत भूमिका घेतली असती किंवा प्रशासनाला तक्रार करून तो बॅनर काढला असता तरी मला वाटतं त्यावेळेला आम्हाला ते देता येण्यासारखं योगदान होतं. कारण की थोडंसं याच्यामध्ये कसं आपल्याला सतर्क राहावं लागेल. बघा, या गोष्टी घडत आहेत आणि मुद्दामून घडवण्यात येतील आणि याला मूकसंमती असणारी बरीचशी संघटना आहेत. आता तुम्हाला सांगतो जे महाराणा प्रताप जे आहे ना, हे पण एक डमी संघटन आहे. या मागे असणारे दुसरेच आहेत. आता तुम्ही अधिक स्पष्टपणानं म्हणाल तर मी स्पष्टपणे सांगतो याच्यामध्ये
कार्यक्रम जेव्हा आयोजित करण्यात आलेला त्याच्यामध्ये सनातन प्रभातच्या प्रवक्त्यांना बोलवलेलं. आता बरोबर. सनातन प्रभातची किती ख्याती आहे ही आपल्याला माहिती आहे. यापूर्वी त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे, त्यांच्यावर काय आरोप झालेले आहे, त्यांच्या जे एकंदरीत कार्यशैली आणि कार्यपद्धतीमध्ये कशा पद्धतीनं लोकांना मिसगाईड सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात येते हे सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणजे लोकांना भ्रमित करणं, भ्रामक साहित्य लोकांपर्यंत पोहोचवून गांधी आणि नेहरूंचा जो एक पुरोगामी तत्वाचा विचार आहे त्याला मागे कसं आणायचं हे याच्या मागचं खूप मोठं षडयंत्र आहे. आता तुम्हाला सांगतो, ज्या संस्थांची मी नावं घेतली त्यांच्यामध्ये सुद्धा मी गेलेलो की यांचं नेमकं काय चाललंय जरा जाणून घ्यावं. उगाच कोणाबद्दल काहीतरी वक्तव्य देण्यात काही अर्थ नाही, थोडंफार जाणून घ्यावं. तर त्यांच्या इकडे मी गेलो तर म्हणतात पूजा अशा पद्धतीनं करावी, तशा पद्धतीनं करावी, पूजेची ही पद्धत आहे, तुम्ही असं करायला पाहिजे, असं वंदन केलं पाहिजे, असं नमस्कार केलं पाहिजे. अरे कशाला कॉम्प्लिकेट करता तुम्ही धर्माला? पूजा मनापासून केली पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त मन, हृदय आणि तुमचा आत्मा या तिघांची सांगड घालून तुम्ही पूजा केली का तुम्हाला साक्षात ईश्वर मिळाला. कशाला तुम्ही त्याला अजून कॉम्प्लिकेट करताय? तर या लोकांनी काय केलेलं आहे, या लोकांनी जे व्यवस्थित जे सुरळीत वातावरण आहे त्याला विस्कळीत कसं करावं याच्यासाठी स्वतःच्या ज्या भ्रामक कल्पना आहेत आणि भ्रामक साहित्य याचा आधार घेऊन डोकं काढण्याचा आता प्रयत्न केलेला आहे. कारण की देशातून यांना गांधी आणि नेहरू संपवायचे आणि गांधी आणि नेहरू संपले की मग आमचा पक्ष संपतो. हा त्यांचा सेंट्रलाइज्ड अटॅकिंगचा एक कुठेतरी टॅक्टिकल फंडा आहे. पण यांना त्यांच्यामध्ये कधी यश येणार नाही, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. आणि याला कारणीभूत आमचा राजकीय पक्ष नाही, तर या जनतेच्या मनामध्ये जे सहिष्णुतेचं जीन आहे, जे टॉलरन्सचं जीन आहे, त्याच्यामुळे हे शक्य होणार. याचं श्रेय आम्ही घेणार नाही केव्हा. विक्रांतजी, आता बोलताना आपण दोन गोष्टींचा उल्लेख केला. एक म्हणजे साहित्य. तर साहित्य अर्थात त्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी एक पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं की जे गांधीजींच्या चरित्रावरती शिंतोडे उडवणारं पुस्तक आहे. तर या पुस्तकाबद्दल काय सांगाल आपण? निश्चितपणानं तुम्ही एकदम म्हणजे अटॅकिंगच स्टान्स घेतलेली आहे, तरी सुद्धा तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. तुम्ही याला एक रिलेटिव्ह पॅटर्न मध्ये बघा. आता सुब्रमण्यम स्वामींनी एक 2-3 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिलेली, एक वक्तव्य केलेलं की राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत, ज्याला कुठलाच आधार नाही. तर आधाररहित किंवा पाया नसलेल्या गोष्टी फक्त लोकांमध्ये पुढे सोडून द्यायच्या आणि र्युमर्स तयार करून लोकांचं मन जिंकायचं, हे या मागचं त्यांचं एक मनोविज्ञान
याच्यामध्ये राजकारण सुद्धा नाही, तुम्हाला मी सांगतो. हे मनोविज्ञान आहे आणि याला कुठलाच आधार नाही. जास्तीत जास्त अफवा पसरवायच्या, एक खोट किंवा एक खोटी गोष्ट तुम्ही रेटून 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 वारंवार सांगितली तर ती लोकांना पचनी पडते. असं त्या मागचं त्यांचं एक षडयंत्र आहे, ज्याला गोबेल्स थिअरी सुद्धा म्हणतात. हिटलरनी बरोबर. त्याच्या प्रचार तंत्रामध्ये ते वापरलेलं. म्हणजे लोकांना रेटून रेटून खोटं सांगणं. बीजेपी सरकार सुद्धा तेच करत. अच्छे दिन, अच्छे दिन, अच्छे दिन. कुठे आहेत अच्छे दिन? देशाची परिस्थिती म्हणजे बिकट होत चाललेली आजच्या परिस्थितीमध्ये, तरी अच्छे दिन कुठे दिसत नाही. अशाच पद्धतीनं बीजेपीचा आधी सुद्धा एक कॅम्पेन होता, शायनिंग इंडिया. शायनिंग इंडिया कॅम्पेन म्हणजे म्हणतात ना, तोंडावर पडलेलं. इतकी वाईट परिस्थिती त्यांची आलेली. तर अच्छे दिनचं सुद्धा हेच होणार आहे. कारण की लोकांना मिसगाईड करून आणि लोकांना खोटं सांगून हे सत्तेवर आलेले आहेत. तर यांचं जे मार्केटिंग आहे, हे मार्केटिंग ब्रँडिंग मध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत. हे फक्त मार्केटिंग करत राहतील आणि मार्केटिंग केल्यामुळे उत्पादन जर खालच्या दर्जाचं असलं किंवा त्याची गुणवत्ता चांगली नसली तर लोक तर त्याला लोक त्याला स्वीकारणार नाही. स्वीकारत नाहीत. काँग्रेस ब्रँड आहे, बीजेपी मार्केटिंगचं प्रोडक्ट आहे. एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितोय. अत्यंत योग्य पद्धतीने या ठिकाणी या दोन गोष्टी विशद केलेल्या आहेत. खरोखर या दोन मोठ्या भारतातल्या पक्षांच्या बद्दल जर का उहापोह करायचं असेल तर इतक्या सोप्या शब्दात या दोन पक्षांचं वर्णन किंवा त्यांची व्याख्या यापूर्वी कोणी सांगू शकलेलं नसेल. काँग्रेस जर का ब्रँड आहे तर बीजेपी हे मार्केटिंगचं प्रॉडक्ट आहे. ही चर्चा अत्यंत रंगते अशी चालू राहणार आहे, परंतु तुर्तास वेळ झाली आहे विश्रांतीची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद, थेट संवाद.